कन्या राशीच्या आयुष्यात आता सध्या एक मोठा टर्निंग पॉईंट येत आहे. जे काही दिवस तुम्हाला अडचणी, ताण आणि अनिश्चिततेत गेले होते ते आता हळूहळू मागे पडत आहेत. जणू काही नशिबाची दिशा बदलत आहे आणि बंद झालेले मार्ग पुन्हा उघडू लागले आहेत. काही गोष्टी अशा घडतील ज्या तुम्ही कधी अपेक्षाही केली नव्हती, पण त्या तुमच्या फायद्याच्याच ठरतील. हा काळ फक्त संकटातून बाहेर पडण्याचा नाही, तर स्वतःला नव्याने उभं करण्याचा आहे. आयुष्यात एक नवीन अध्याय सुरू होणार आहे, जिथे आनंद, समाधान आणि प्रगती तुमची वाट पाहत आहे. नंबर 1 आहे संकटातून मुक्ती मिळणार. गेल्या काही काळात तुमच्या आयुष्यात ज्या अडचणी सतत वाढत होत्या त्या आता हळूहळू कमी होऊ लागतील. अनेक वेळा तुम्हाला असे वाटत होते की समस्या संपतच नाहीत, पण आता परिस्थिती तुमच्या बाजूने वळत आहे. एखादा अडकलेला निर्णय अचानक स्पष्ट होईल, योग्य मार्ग सापडेल आणि जे काम खूप दिवसांपासून थांबले होते ते पुढे सरकू लागेल. मानसिक ताण कमी झाल्यामुळे तुम्ही अधिक शांतपणे विचार करू शकाल आणि योग्य निर्णय घेण्याची ताकद मिळेल. नंबर 2 आहे आर्थिक परिस्थितीत सुधारणा. पैशांबाबत जो ताण होता तो आता हळूहळू दूर होईल. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे किंवा अचानक एखादा आर्थिक लाभ होऊ शकतो. खर्चावर नियंत्रण ठेवण्याची सवय लागेल आणि त्यामुळे बचतही वाढेल. काही लोकांना नवीन उत्पन्नाचे स्रोत सापडू शकतात, जसे की साईड इन्कम किंवा नवीन काम. गुंतवणुकीचे योग्य निर्णय घेतल्यास पुढील काही महिन्यात आर्थिक स्थिरता मिळू शकते. नंबर 3 आहे करिअरमध्ये नवीन संधी. कामाच्या ठिकाणी तुमची मेहनत आता ओळखली जाईल. वरिष्ठांकडून कौतुक मिळेल किंवा जबाबदारीही वाढू शकते. काही लोकांना पदोन्नती किंवा पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. नवीन नोकरी शोधणाऱ्यांसाठीही हा काळ अनुकूल आहे, कारण चांगल्या संधी मिळू शकतात. व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन डील, क्लायंट किंवा भागीदारी फायदेशीर ठरू शकते. तुमच्या कामात आत्मविश्वास वाढल्यामुळे तुम्ही मोठे निर्णय घेण्यास तयार व्हाल. नंबर 4 आहे नातेसंबंधातील सुधारणा. कुटुंबातील तणाव, गैरसमज किंवा वाद आता कमी होऊ लागतील. जे नाते तुटण्याच्या मार्गावर होते ते पुन्हा मजबूत होण्याची शक्यता आहे. तुम्ही स्वतःही अधिक समजूतदारपणे वागाल, ज्यामुळे संवाद सुधारेल. मित्र, कुटुंब आणि जोडीदार यांच्यासोबतचा वेळ आनंददायी जाईल. काही लोकांच्या आयुष्यात नवीन व्यक्ती येऊ शकते, जी तुमच्या आयुष्याला सकारात्मक दिशा देईल आणि तुमच्या भावनांना समजून घेईल. नंबर 5 आहे मानसिक शांती आणि आत्मविश्वास वाढणार. संकट कमी झाल्यामुळे मनातील भीती आणि असुरक्षितता हळूहळू नाहीशी होईल. तुम्हाला आतून एक प्रकारची स्थिरता आणि शांतता जाणवेल. पूर्वी ज्या गोष्टींमुळे तुम्ही गोंधळलेले होतात त्या आता स्पष्ट दिसतील. स्वतःवरचा विश्वास वाढेल आणि तुम्ही घेतलेले निर्णय योग्य ठरतील अशी खात्री वाटेल. यामुळे तुमची कार्यक्षमता वाढेल आणि आयुष्यात पुढे जाण्याची ऊर्जा मिळेल. नंबर 6 आहे आरोग्यात सुधारणा. गेल्या काही काळात जाणवणारा थकवा, कमजोरी किंवा सततची अस्वस्थता आता कमी होऊ लागेल. शरीराला पुन्हा ऊर्जा मिळू लागेल आणि रोजच्या कामांमध्ये उत्साह वाढेल. जे लोक लहान मोठ्या आजारांनी त्रस्त होते त्यांना आराम मिळण्याची शक्यता आहे. योग्य आहार, वेळेवर झोप आणि थोडा व्यायाम केल्यास तुमची तब्येत आणखी सुधारेल. मानसिक आरोग्यही मजबूत होईल, ज्यामुळे शरीरावर सकारात्मक परिणाम दिसेल. नंबर 7 आहे नवीन सुरुवात करण्याची संधी. हा काळ नवीन गोष्टी सुरू करण्यासाठी अत्यंत अनुकूल आहे. ज्या योजना तुम्ही खूप दिवसांपासून मनात ठेवत होतात त्या आता प्रत्यक्षात आणण्याची वेळ आली आहे. नवीन व्यवसाय, नवीन प्रोजेक्ट किंवा करिअरमध्ये बदल यासाठी योग्य संधी मिळेल. नशिबाची साथ असल्यामुळे तुम्ही घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील. सुरुवातीला थोडा भीती वाटेल, तरी आत्मविश्वासाने पुढे गेल्यास यश मिळण्याची शक्यता जास्त आहे. नंबर 8 आहे अनपेक्षित आनंददायी घटना. अचानक काही चांगल्या बातम्या मिळू शकतात, ज्या तुमच्या दिवसच बदलून टाकतील. एखादा जुना प्रलंबित प्रश्न सुटणे, एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीकडून मदत मिळणे किंवा अचानक एखादी संधी मिळणे असे अनुभव येऊ शकतात. ज्या गोष्टींची अपेक्षा नव्हती त्या घडल्यामुळे तुमच्या आयुष्यात आनंद आणि उत्साह वाढेल. या काळात सकारात्मक गोष्टी जलद गतीने घडताना दिसतील. नंबर 9 आहे आध्यात्मिक प्रगती. मन शांत झाल्यामुळे तुम्ही आतल्या विचारांकडे अधिक लक्ष देऊ लागाल. प्रार्थना, ध्यान किंवा नामस्मरण याकडे तुमचा ओढा वाढेल. यामुळे तुमच्या मनाला स्थिरता मिळेल आणि नकारात्मक विचार दूर होतील. काही लोकांना धार्मिक किंवा आध्यात्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळू शकते. या गोष्टींमुळे तुमची ऊर्जा सकारात्मक बनेल आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अधिक स्पष्ट होईल. नंबर 10 आहे भविष्यासाठी मजबूत पाया तयार होईल. सध्याचा काळ तुमच्या आयुष्याच्या पुढील टप्प्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. तुम्ही घेतलेले निर्णय, केलेली मेहनत आणि केलेले प्रयत्न याचा फायदा पुढील काळात मोठ्या प्रमाणावर दिसेल. आर्थिक, वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात स्थिरता निर्माण होईल. योग्य नियोजन केल्यास तुम्ही दीर्घकालीन यश मिळवू शकता. हा काळ तुमच्या आयुष्यातील मजबूत पायाभरणी करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कन्या राशीच्या लोकांसाठी हा काळ परिवर्तनाचा आणि नव्या सुरुवातीचा आहे. मोठ्या संकटातून बाहेर पडून आता आनंद, यश आणि समाधान यांचा अनुभव येणार आहे. योग्य निर्णय, सकारात्मक विचार आणि मेहनत यामुळे तुम्ही आयुष्यात मोठी उंची गाठू शकता. हा काळ तुमच्यासाठी नवीन आशा आणि संधी घेऊन येत आहे, त्यामुळे त्याचा योग्य उपयोग करा.
हे राशी भविष्य ग्रहमानावर आधारित आहे, एक सर्वसाधारण अंदाज आहे. प्रत्येक व्यक्तीची कुंडली आणि ग्रहदशा वेगळी असू शकते, त्यामुळे वैयक्तिक निर्णयांसाठी तज्ज्ञांचा सल्ला नक्कीच घ्या. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.